Hello student. Today we are going to see the next subtopic forest resources in fourth chapter natural resources. Forest is a dense growth of trees together with other plants covering a large area of land. Forests are important natural resources on earth. Covering the earth like a green blanket, the forest not only produce innumerable material goods but also provide several environmental services which are essential for life. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण वनसंसाधने या सबटॉपिकला म्हणजे उपघटकाला सुरुवात करणार आहोत. हा उपघटक आहे 4 नंबरचं जे प्रकरण आहे नैसर्गिक संसाधने यामधील. वन म्हणजे जंगल हे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्पती यांनी मोठ्या परिसरामध्ये आच्छादलेली जमीन. जंगल हा पृथ्वीवरील महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. पृथ्वीचा हिरवा शैला असलेली ही वने अनेक उपयोगी वस्तू देतातच शिवाय आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या पर्यावरणीय सेवाही पुरवतात. Then uses of forest. First use is commercial use. Forests provide a large number of commercial goods which include timber, firewood, pulpwood, food items, gums, resins, non-edible oils, rubber, fibers, lac, bamboo, cane, fodder, medicines, drugs, and many more items. Half of the timber cut each year is used as fuel for heating and cooking. Wood is used for building material for plywood and hardwood. Particles, board and chipboard and some portions are converted into pulp and used for paper industries. Many forest lands are used for mining, agriculture, grazing, tourism and recreation and for development of dams. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, वनांचे अनेक उपयोग आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो उपयोग आहे तो व्यावसायिक उपयोग म्हणजेच कमर्शियल यूज. वने आपल्याला म्हणजे जंगले आपल्याला अनेक वस्तू पुरवतात. त्यामध्ये लाकूड, जळाऊ लाकूड, लगद्यासाठी लाकूड, फळे, कंदमुळे, डिंक, रेझिन, तेल, रबर, फायबर, लेस, बांबू, केन, चारा, औषधे या आणि अशा अनेक वस्तू आहेत. वनातून कापलेल्या लाकडांपैकी निम्मे लाकूड घरगुती जळण म्हणजेच स्वयंपाक, पाणी तापवणे यासाठी दरवर्षी वापरले जाते. लाकूड हे प्लायवूड, हार्डवूड, पार्टिकल्स बोर्ड, चिपबोर्ड अशा घरबांधणीच्या सामानासाठी वापरले जाते आणि काही प्रमाणात लाकडाचा लगदा बनवून कागद तयार करण्यासाठी वापरतात. बऱ्याच जंगलांचा उपयोग खाणकाम, शेती, कुरणक्षेत्र, पर्यटन, मनोरंजनासाठी व धरणे बांधण्यासाठी केला जातो. देन नेक्स्ट यूज इज इकॉलॉजिकल यूज. Next use is ecological use. In that, first is production of oxygen. Trees produce oxygen by photosynthesis which is vital for on this earth. They are called lungs of earth. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो वनांचा उपयोग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पर्यावरणीय उपयोग. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची निर्मिती. झाडे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करतात जो पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. वनांना पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात. देन सेकंड यूज इज रिड्युसिंग ग्लोबल वॉर्मिंग. द मेन ग्रीनहाऊस गॅस कार्बन डायऑक्साईड मीन्स CO2 is absorbed
by the forest as a raw material for photosynthesis. Thus, forests can act as a sink for CO2, thereby reducing the problem of global warming caused by the greenhouse gas. म्हणजेच पहा, दुसरा जो वनांचा उपयोग आहे तो म्हणजे कोणता? पृथ्वीचे तापमान कमी करणे. हरितगृह वायूपैकी मुख्य कार्बन डायऑक्साईड हा आहे. ग्रीनहाऊस गॅस कोणता आहे? तर कार्बन डायऑक्साईड. वनातील झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणासाठी क्रियेसाठी कच्चा माल म्हणून वायू शोषून घेतात. अशा प्रकारे वने ही कार्बन डायऑक्साईडचा साठा म्हणून काम करतात व कार्बन डायऑक्साईडमुळे होणारी जागतिक तापमानवाढ कमी करण्यास मदत करतात. झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात. झाडांच्या या शोषणाच्या क्षमतेमुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यास मदत होते. देन नेक्स्ट यूज इज वाईल्डलाईफ हॅबिटॅट. Forests are the homes of millions of wild animals and plants. About 7 million species are found in the tropical forests alone. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो उपयोग आहे इकॉलॉजिकल यूज इज वाईल्डलाईफ हॅबिटॅट. म्हणजेच काय? वन्यजीवांचा अधिवास. म्हणजे वन्यजीवांच्या राहण्याची जागा, म्हणजे आपण त्याला काय म्हटलं जातं की त्यांचं घर, राहण्याचं ठिकाण. म्हणजे लाखो प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जंगल हे एक घर असतं. एकट्या उष्णकटिबंधातील जंगलात सुमारे 7 दशलक्ष प्रजाती आहेत. देन नेक्स्ट यूज इज रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल. फॉरेस्टेड watershed act like giant sponges absorbing the rainfall, slowing down surface runoff, percolation into groundwater and slowly releasing the water for recharge of springs. About 50 to 80% of the moisture in the air above tropical forest come from their transpiration. म्हणजेच पहा, रेग्युलेशन ऑफ हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय? तर जलचक्रांचे नियमन. वने काय करतात? जलचक्रांचं नियमन करतात. म्हणजे काय करतात? तर जंगलातील झाडांची मुळे व त्यांच्या आजूबाजूची माती हे एखाद्या मोठ्या स्पंजाप्रमाणे काम करतात. ही मुळे पावसाचं पाणी शोषून घेतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून खळाळत वाहत जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून त्याला जमिनीत झिरपायला मदत करतात. हे जमिनीत शोषलेले पाणी हळूहळू सोडून झऱ्यांना पुरवतात. उष्णकटिबंधातील जंगलात वरच्या थरातला सुमारे 50 ते 80% ओलावा हा झाडांच्या बाष्पोत्सर्जनातून येतो. म्हणजेच त्यांनी टाकलेल्या बाष्पातून येत असतो. देन नेक्स्ट यूज इज सॉईल कन्झर्वेशन. फॉरेस्ट बाइंड द सॉईल पार्टिकल्स टाइटली in their roots and prevent soil erosion. They also acts as a windbreakers. म्हणजेच पहा, पुढचा उपयोग कोणता आहे वनांचा? तर मृदेचे संवर्धन म्हणजे सॉईल कन्झर्वेशन. वनातील जी झाडे असतात ती काय करतात? झाडांची मुळं मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवतात. यामुळे मातीची धूप होण्यास प्रतिबंध करतात. वनातील झाडे वाऱ्याला अडवण्याचे कामही करतात. देन नेक्स्ट यूज इज पोल्युशन कंट्रोल. फॉरेस्ट कॅन बी ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड रिलीज ऑक्सिजन. दिस हेल्प्स इन कीपिंग द एअर प्युअर अँड क्लीन. दे हॅव ऑल्सो बीन रिपोर्टेड टू ॲब्सॉर्ब नॉईज अँड दस हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग एअर अँड नॉईज पोल्युशन. म्हणजेच पहा, पुढचा उपयोग कोणता आहे? तर प्रदूषणाचे नियंत्रण. बघा, झाडे काय करतात? वनातील झाडे जी असतात ती कार्बन डायऑक्साईड वायू शोषून प्राणवायू सोडतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात आणि ऑक्सिजना बाहेर सोडतात. यामुळे काय होतं? तर हवा शुद्ध व स्वच्छ राहते. तसेच झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाजरोधक म्हणून काम करतात. अशा प्रकारे हवा व ध्वनीचे प्रदूषण रोखण्यास झाडेही मदत करतात.
म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसंसाधन, जंगलांचं संरक्षण हे आपल्या पृथ्वी तलावरचं सर्व सजीवांचं जीवन जे आहे ते अबाधित राखण्यासाठी जंगल, वन हे आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत. हवामानाचं बॅलन्स करण्यासाठी, त्याचा समतोल राखण्यासाठी जंगले ही खूप महत्त्वाची आहेत. म्हणजे म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, तर आपण म्हणतो की ते वन ही पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात. म्हणजेच दे आर कॉल्ड लंग्स ऑफ दी अर्थ. वनांना पृथ्वीची फुफ्फुसे असे म्हणतात. देन नेक्स्ट इज थ्रेट्स टू फॉरेस्ट. मग वनांना कोणकोणते धोके आहेत, म्हणजे वनांना असलेले धोके कोणते? थ्रेट्स टू फॉरेस्ट. फर्स्ट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट. Humans depends on forests for food, medicines, shelter, wood and fuel. With growing civilization, the demands of raw material like timber, pulp, minerals, fuel, wood, etc. has increased. Large-scale logging, mining, roads building, and clearing of forest are major threats. Our forests contribute sustainably to the local economy. Excessive use of fuel wood and charcoal has led to forest degradation. The expansion of urban agriculture industrial areas leads to serve land use and land cover changes. Overgrazing and repeated fires has led to overexploitation of our forest. म्हणजेच काय, तर वनांचे अतिशोषण कशामुळे होत आहे, तर अन्न, औषध, निवारा, लाकूड व इंधन यासाठी मानव वनांवरच अवलंबून असतो. वाढलेले शहरीकरणामुळे लाकूड, लगदा, खनिजे, इंधन, लाकूड यांची मागणी वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड, खाणकाम, रस्ते व जंगलतोड हे वनांना असलेले मोठे धोके आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेत स्थानिक वनांचा मोठाच वाटा आहे. कोळसा व जळाऊ लाकडाचा अतिवापर यामुळे जंगलांचे नुकसान होते. शहरांची वाढ, शेतीच्या क्षेत्रांची वाढ व मोठ्या जागेचा कारखान्यांसाठी वापर केल्यामुळे जमिनीवर ताण येतो व जमिनीवरील वनांचे आच्छादन कमी होते. अतिप्रमाणात चराई व वारंवार लागणारे वणवे यामुळे आपल्या वनांचे शोषण होते. देन नेक्स्ट थ्रेट इज डिफॉरेस्टेशन. The total forest area of the world in 1990 was estimated to be 7,000 million hectares, which was reduced to 2,890 million hectares in 1995 and reduced to only 2,300 million hectares by 2000. Deforestation rate is relatively less in temperature countries but is alarming in tropical countries. In developing countries, it can be as high as 40 to 50%, and at the present rate, it is estimated that in the next 60 years, we would lose more than 90% of our tropical forest. The forested area in India seems to have stabilized since 1982 with about 0.04% decline annually between 1982 to 90. The current forest report of Government of India has shown that the forest and tree cover has increased by 1% from 2017 to 2018. The total forest and tree cover is now 24.39% of the geographical area of the country. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जंगलतोड हा एक वनांना असलेला खूप मोठा धोका आहे. म्हणजे पहा 1990 मध्ये पूर्ण जगात 7,000 दशलक्ष हेक्टर
इतक्या जमिनीवर वने होती. 1995मध्ये म्हणजे 5 वर्षात हे क्षेत्र 2890 दशलक्ष हेक्टर इतके झाले. तर 2000 या वर्षात हे वनक्षेत्र 2300 दशलक्ष हेक्टरपर्यंत कमी झाले. जंगलतोडीचा हा वेग समशीतोष्ण कटिबंधातील देशात तुलनेने कमी आहे, पण उष्णकटिबंधातील देशामध्ये तो भयानक आहे. जो देश विकासाच्या मार्गावर आहे तेथे हा वेग 40 ते 50% इतका जास्त आहे. सर्व जगाचा विचार करता असा अंदाज केला गेलेला आहे की पुढील 60 वर्षात आपली 90% उष्णकटिबंधातील जंगले नाहीशी होतील. भारतातील वनांचे क्षेत्र 1982 पासून थोडे स्थिर आहे आणि जंगलतोडीचा दर 1982 ते 90 या काळामध्ये 0.04%ने कमी झाला आहे. सन 2017 व 2018मध्ये भारतातील वनांची क्षेत्रे 1%नी वाढले आहेत, असे भारत सरकारचा जंगलाची स्थिती दर्शवणारा अहवाल सांगतो. सध्या भारतातील एकूण जमिनीच्या 24.39% इतकी जमीन जंगले व झाडे यांनी व्यापली आहेत. Then next part is major causes of deforestation are, first is shifting cultivation. In that it is estimated that there are 300 million people living as shifting cultivators who practice slash and burn agriculture and clear more than 5 lakh hectares of forest for shifting cultivation annually. In India, this practice is found in the northeast regions and to some extent in Andhra Pradesh, Bihar, Madhya Pradesh and Western Ghats, which contribute to nearly half of the forest clearing annually. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, जंगलतोडीची मुख्य कारणे कोणकोणती आहे? त्याच्यामधलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे स्थलांतरित शेती. म्हणजे पहा याच्यामध्ये असं अनुमान काढलेलं आहे की 300 दशलक्ष लोक स्थलांतरित शेती करणारे आहेत. हे लोक राब पद्धतीनं शेती करतात आणि यासाठी दरवर्षी 5 लाख हेक्टरपेक्षा ही जास्त जंगले तोडतात. भारतात राब पद्धत ईशान्य भारत आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम घाट या ठिकाणी आहे. जवळजवळ निम्मी जंगलतोड या पद्धतीमुळे होत असते. देन नेक्स्ट रिझन इज fuelwood requirements. There is an increase in the fuelwood demand by our growing poverty-stricken population. म्हणजेच काय पहा तर जळाऊ लाकडाची आवश्यकता. गरिबांची लोकसंख्या वाढल्यामुळे जळाऊ लाकडाच्या मागणीत वाढ झालेली आहे. देन थर्ड रिझन इज रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्रियल यूज. वूड फॉर मेकिंग बॉक्सेस, फर्निचर, प्लायवूड, matchbox, pulp for paper industries, etc. add tremendous pressure on forest. म्हणजेच पहा औद्योगिक वापरासाठी कच्चा माल जंगलातील लाकडापासून अनेक वस्तू बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या म्हणजेच बॉक्सेस, फर्निचर, प्लायवूड, काड्यापेट्या, कागद उद्योगासाठी लागणारा लगदा इत्यादी सर्व बनवण्यासाठी जंगलातील लाकूड लागते. या वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे जंगलावर ताण पडत आहे. देन फोर्थ रिझन इज डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स. The forests are destroyed for various developmental projects like hydroelectric projects, dams, roads, construction, mining, urbanization, industry, etc. म्हणजेच पहा विकास प्रकल्प यामध्ये जलविद्युत प्रकल्प, धरणे, रस्ते बांधणी, खाणकाम, शहरीकरण आणि कारखाने अशा निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी जंगले वने उद्ध्वस्त केली जात आहेत. देन फिफ्थ रिझन इज ग्रोईंग फूड नीड्स.
To meet the demands of rapidly growing population, agricultural lands and settlements are created by clearing forest, irrigated and highly intensive agriculture. म्हणजेच पहा, अन्नाची वाढती गरज, वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी, शेतीसाठी घरांची गरज भागवण्यासाठी जंगले सपाट केली गेली व तेथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात आली. देन 6 reason is overgrazing. Loss of tree cover and the cleared land and are turned into grazing land. Overgrazing by the cattle leads to further degradation of this forest. म्हणजेच पहा, अति प्रमाणात चराई केल्यामुळं काय झाले, तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षराजी होती आणि ती जागा चराऊ कुरणांनी घेतली. गुराढोरांना अति प्रमाणात चराई केल्यामुळे या जंगलांचे नुकसान झाले. देन नेक्स्ट इज मेजर कॉन्सिक्वेन्स ऑफ डिफॉरेस्टेशन. म्हणजेच काय, जंगलतोडीचे मुख्य परिणाम कोणकोणते आहेत पहा आता. त्यामध्ये फर्स्ट इज इट थ्रेटन द एक्झिस्टन्स ऑफ मेनी वाईल्ड लाईफ स्पेसीज ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ देअर नॅचरल हॅबिटॅट. म्हणजेच काय तर, जंगलातील अनेक प्रजातींचा नैसर्गिक निवारा अधिवास नष्ट झाल्यामुळे काय झाले, त्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. देन बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट अँड जेनेटिक डायव्हर्सिटी इज इरोडेड. म्हणजेच काय तर, जंगले तोडल्यामुळे तेथील प्राणी व वनस्पती यांची जैविकता नष्ट झाली आहे व अनुवांशिक विविधता नाहीशी झालेली आहे. देन थर्ड इज हायड्रोलॉजिकल सायकल गेट्स अफेक्टेड देअर बाय इन्फ्लुएन्झिंग रेनफॉल. म्हणजेच काय तर, जलचक्राचे नियंत्रण हे जंगलामुळेच होते व त्यामुळे पावसावरही त्याचा परिणाम होतो. देन नेक्स्ट इज प्रॉब्लेम ऑफ सॉईल इरोजन अँड लॉस ऑफ सॉईल फर्टिलिटी इन्क्रीजेस. म्हणजेच काय तर, जमिनीची धूप होणे तसेच जमिनीची सुपीकता कमी होण्याची समस्या वाढलेली आहे. फिफ्थ रिझन इज इन हिली एरियाज इट ऑफन लीड्स टू लँडस्लाइड्स. म्हणजे पहा, डोंगराळ भागामध्ये जंगलतोडीचा परिणाम म्हणून दरडी कोसळतात. आपण अशी अनेक उदाहरण पाहिलेली आहेत. माळीण दुर्घटना माहितीच आहे तुम्हाला, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झाल्यामुळे डोंगराळ भागामध्ये काय होत असते, पूर्ण दरडी कोसळण्याचे आपल्याला उदाहरणं आपण पाहत असतो. देन नेक्स्ट इज इट कॉन्ट्रीब्युट्स टू ग्लोबल वॉर्मिंग ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन्क्रीजेस. म्हणजेच काय तर, जंगले तोडल्यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे व त्यामुळे पृथ्वीचे तापमान हे वाढलेले आहे. देन नेक्स्ट इज फूड रिसोर्सेस. म्हणजे अन्न एक संसाधन. देर आर thousands of edible plants and animals over the world, out of which only few constitute major food for humans. The main food resources include wheat, rice, maize, potato, barley, oats, etc. About 20 common fruits and vegetables, milk, meat, fish and seafood. म्हणजेच पहा, अन्न एक संसाधन आहे. जगात हजारो प्रकारच्या वनस्पती, प्राणी अन्न म्हणून खाण्यायोग्य आहेत, ज्यातील फक्त काही प्रकार हे मानवाच्या अन्नासाठी वापरले जातात. आपल्या खंडातील महत्त्वाचे अन्नधान्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत: गहू, तांदूळ, मका, बटाटा, बार्ली, ओट इत्यादी, तसेच 20 प्रकारचे फळे व भाज्या, दूध, मांस, मासे, सागरी अन्न. सिन्स 1950, food production from agricultural lands has increased drastically. The growth occurred because of technological advances such as use of tractors, farms, machineries, inorganic chemical fertilizers, irrigation, pesticides, high yielding varieties of wheat, rice, etc.
Animal products increased due to increasing poultry and dairy industries. Besides piggery, fisheries, and aquaculture ponds increase the quantity of fish. This increase in food resources has happened because of Green Revolution by Dr. M.S. Swaminathan. Today our food comes entirely from agriculture. Today our food comes entirely from agriculture, animal husbandry and fishing activities. India is self-sufficient in food production. This is only because of modern methods of agriculture, which however pollutes our environment with excessive use of fertilizers and पेस्टिसाइड्स. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, सन 1950 पासून शेतजमिनीतून अन्नधान्य उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. ही वाढ प्रामुख्याने तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे, म्हणजेच पहा जसा ट्रॅक्टरचा वापर, शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रांचा वापर, असेंद्रिय रासायनिक खतांचा वापर, सिंचन आणि कीटकनाशकांचा वापर, अतिउत्पादन देणाऱ्या गहू व तांदळाच्या जातींचा वापर यामुळे शक्य झाले आहे. दुग्धजन्य पदार्थामध्ये वाढ ही प्रामुख्याने कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन यामुळे झालेली आहे. मत्स्यालय व जलचरयुक्त तळी यामुळे माशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीमुळे अन्नधान्य संसाधनामध्ये ही वाढ घडून आलेली आहे. आज आपल्याला शेती, पशुसंवर्धन व मासेमारी या उद्योगातून अन्न मिळते. अन्नधान्य उत्पादनात भारत स्वयंपूर्ण आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळेच अन्नधान्य उत्पादन वाढले, पण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होऊ लागलेला आहे, कारण यात खते, कीटकनाशके यांचा अतिवापर झालेला आहे. मग आधुनिक शेतीचे कोणकोणते परिणाम झालेले आहेत? म्हणजेच पहा, इम्पॅक्ट ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर इन्क्लूड्स, म्हणजेच काय तर आधुनिक शेतीचे परिणाम. मग ते कोणकोणते आहेत पाहूया आपण. फर्स्ट इज द चेंजेस ड्यू टू हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ क्रॉप्स लीड्स टू लॉस ऑफ ट्रॅडिशनल कल्टिवेबल डायव्हर्सिटी. सेकंड इज फर्टिलायझर्स रिलेटेड प्रॉब्लेम्स include micronutrients imbalance, nitrate pollution, eutrophication. Next is pesticide related problems include creating resistance in pests and producing new pests. It also leads to death of non-target useful organism in nature. Biomagnification leads to loss of species at the apex of food pyramid. Next is water logging affects the number of biological and chemical processes in plants and soil and can affect crop growth in the long and short term. Next is salinity problems reduce productivity in both irrigated and non-irrigated agriculture land throughout the world. As the water evaporates, salt accumulates at the soil surface, making the land unproductive. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक शेतीचे परिणाम कोणकोणते झालेले आहेत तर अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या प्रजाती वापरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक प्रजाती नष्ट झाल्या. नंतर रासायनिक खतांच्या वापरामुळे काही सूक्ष्म पोषक द्रव्यांचा असमतोल झाला, नायट्रेट प्रदूषण झाले व सुपोषण म्हणजेच युट्रिफिकेशन या समस्या निर्माण झाल्या. कीटकनाशकांच्या मुळे ही अनेक समस्या निर्माण होतात, जसे की पिकांची कीड, कीटकनाशकांना दाद न देणे, नवीन किडीच्या प्रजाती निर्माण होणे, उपयोगी प्राण्यांचा मृत्यू होणे इत्यादी. कीटकनाशके अन्न पोषणाच्या वरच्या स्तरांमध्ये वाढत जातात. यालाच काय म्हणतो आपण, जैविक विषवृद्धी म्हणतात, म्हणजेच बायोमॅग्निफिकेशन.
यामुळे अन्न मनोऱ्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या प्रजातींचा नाश होतो. क्षारता. मग क्षारतेमुळे काय होतं? सॅलिनिटीमुळे काय होतं? तर जगभरातील सिंचित व कोरडवाहू जमिनीतील उत्पादनात घट होते. जसे जसे या ठिकाणचे पाणी बाष्पीभवनाने निघून जाते तसे क्षार जमिनी साचून जमीन ही नापीक होत असते. देन नेक्स्ट पॉईंट इज फूड स्कॅरिटी, म्हणजेच अन्नधान्याची कमतरता. In many developing countries, the production of food is unable to keep pace with rapidly expanding population. A developing country does not produce enough food or does not have the financial ability to import it. The technologies we have used to achieve high yield causes major problems such as decrease in fertility of soil. Second is conserving of forest, grassland, wetland into agriculture use, which has led to degradation of ecosystem. Then next is reduction of fish catch. Next is some communities such as tribal still face serious food problems leading to malnutrition. म्हणजेच पहा, अन्नधान्याच्या कमतरतेमुळे काय झालेलं आहे तर अनेक विकसनशील देशामध्ये अन्नधान्य उत्पादन जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला तोंड देऊ शकत नाही. एखादा विकसनशील देश जास्त अन्नधान्य निर्माण करू शकत नाही किंवा ते आयात करण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नसते. मात्र जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण जे तंत्रज्ञान वापरले त्यामुळे ज्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी समस्या आहे ती पहा कोणती आहे तर मातीच्या सुपीकतेत घट होणे. नंतर वनजमीन, गवताळ प्रदेश, दलदलीचे प्रदेश इत्यादींचे रूपांतर शेतजमिनीत केल्यामुळे परिस्थितीचा ऱ्हास झालेला आहे. नंतर मत्स्य उत्पादनात घट झालेली आहे. माशांच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. आदिवासी जमातीतील अन्नधान्य समस्या आजही गंभीर आहे. या जमाती आजही या समस्येला तोंड देत असून त्यामुळे कुपोषणामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजेच पहा, अन्नधान्याच्या कमतरतेमुळं कोणकोणते परिणाम झालेले आपल्याला दिसून येते ते आपण पाहिलेले आहेत. In India, there is a shortage of cultivable productive land. Farm size are too small to support the family. Farmland are being subdivided. Poor environmental condition and agriculture practices reduce to food production. Due to the overuse of agriculture chemicals, land degradation occurs along with decreases in nutrients. Water scarcity, salinization and waterlogging affects large amount of agricultural land. The loss of genetic diversity in crop plant is another issue that is reducing agriculture products. In India, some traditional communities in urban and semi-urban areas used to grow their own vegetables in backyard, using wastewater from their own homes. This is not commonly done now. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये लागवड योग्य सुपीक अशा जमिनीची टंचाई आहे. शेतजमिनी छोट्या असून कुटुंबाला पाठबळ देण्यास शेतीयोग्य जमिनीचा छोटा आकार पुरेसा नाही. म्हणजेच शेतजमिनीचे विभाजन, प्रतिकूल पर्यावरण व शेतीच्या पद्धती यामुळे अन्नधान्य उत्पादनात घट होत आहे. शेतीत रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा ऱ्हास होऊन पोषक पदार्थांच्या प्रमाणातसुद्धा घट होते. पाण्याची कमतरता, पाण्याचा निचरा न होण्याच्या क्षारता जमिनीमुळे शेतजमिनीवरती मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. पिकांमधील जनुकीय जैविकता गमावल्यामुळे काय झालेलं आहे तर शेतीच्या उत्पादनात घट होत आहे. भारतामध्ये शहरी व अर्धशहरी भागातील काही
पारंपरिक समूह हे सांडपाण्याचा उपयोग करून आपल्या परसदारात आपापल्या भाज्या पिकवत होते. पण आता फारशा प्रमाणात ही पद्धत अवलंबण्यात येत नाही. देन नेक्स्ट पार्ट इज फूड सेक्युरिटी म्हणजेच अन्नधान्य सुरक्षा. It is estimated that 18 million people worldwide die each year due to starvation or malnutrition, and many others suffer a variety of dietary deficiency. To overcome this problem, we have to conserve and supply nutrient food. Food security is only possible if food is equally distributed to all. It is important not to waste food. Another major concern is the support needed for different farmers so that they do not migrate to urban centers as unskilled industrial workers. Alternate food resources should be used, and food production can also be increased by following intercropping patterns, using unfamiliar crops such as nagali, which are grown on poor soil on hill slopes of Western Ghats. Several crops can be grown in urban setting, including vegetables can be grown on household waste water and fertilizers from वर्मी-कंपोस्टिंग. म्हणजेच पहा, अन्नधान्य सुरक्षा अंदाजे वर्षाला 18 दशलक्ष लोक जगामध्ये हे उपासमारी किंवा कुपोषणामुळे मरण पावतात किंवा अनेक जण आहाराशी निगडीत कमतरतेची शिकार होतात. या समस्येवर मात करण्यासाठी पौष्टिक अन्नाचे संवर्धन व पुरवठा केला पाहिजे. अन्नधान्याचे सर्वांना समान वाटप झाले पाहिजे, तरच अन्नधान्य सुरक्षितता शक्य आहे. अन्नधान्याची नासाडी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जेवढं गरजेचं आहे जेवण तेवढंच आपण ताटामध्ये वाढून घेतलं पाहिजे आहे. अन्नधान्याची नासाडी करू नये. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना शेतीत आवश्यक असलेले पाठबळ हा आणखीन एक काळजीचा विषय आहे. असे पाठबळ मिळणे गरजेचे असते जेणेकरून ते अकुशल औद्योगिक कामगार म्हणून शहरामध्ये स्थलांतर करणार नाहीत. पर्यायी अन्न संसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे आणि आंतरपीक पद्धतीचा उपयोग करून सुद्धा अन्नधान्य उत्पादन वाढवता येईल. फळे, भाजीपाल्यासोबत पश्चिम घाटावरील नापीक जमिनीत उगवली जाणारी नागली यासारखी अपरिचित पिके डोंगर उतारावर घ्यावीत. भाजीपाला व यासारखी काही पिके घरगुती सांडपाणी व गांडूळ खतांचा वापर करून ही लागवड करता येते. Students, today we stop here. Next lecture we start the new subtopic, land as a resources. Thank you very much. Stay home, stay safe.